पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यामध्ये भव्य ड्रोन शो आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून पुण्यामध्ये सप महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज रात्री 1000 ड्रोन हे अवकाशामध्ये झेपवणार आहेत आणि त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण सध्या सप महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आहोत, जिथं हे ड्रोन आपल्याला पाहायला मिळतात। याआधी आपण पाहतो की 1-2 ड्रोन आपल्याला अवकाशामध्ये झेपावलेले पाहायला मिळत होते, मात्र आता एकाच वेळी हे 1000 ड्रोन अवकाशामध्ये झेपवणार आहेत आणि नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्याला अवकाशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी जे जे केलेलं आहे ते सगळं अवकाशामध्ये या ड्रोनच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिबिंब, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रतिबिंब आणि वेगवेगळ्या कलाकृती या ड्रोनच्या माध्यमातून आज आपल्याला आणि पुणेकरांना सुद्धा अनुभवायला मिळणार आहेत। याआधी अशा प्रकारचा भव्य ड्रोन शो आहे तो वाराणसी आणि अयोध्येमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा एकाच वेळी 1000 ड्रोन अवकाशात झेपावणार आहेत। त्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे। जे काही टेक्निकल सगळ्या बाबी असतात त्या सुद्धा आता पूर्ण झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने हे सगळे ड्रोन एका ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। रात्री 8 वाजता या मुख्य ड्रोन शोच्या आयोजनाला सुरुवात होणार आहे। जवळपास 50 मिनिटांचा हा ड्रोन शो असणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या कलाकृती या पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं मुरलीधर मोहोळ यांनी या ड्रोन शोचं आयोजन केलेलं आहे आणि 1-2 नव्हे तर तब्बल 1000 ड्रोन हे एकाच वेळी अवकाशामध्ये झेपावणार आहेत आणि वेगवेगळ्या कलाकृती सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत। पुण्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा शो होतोय आणि त्यामुळे पुणेकरांना सुद्धा याची उत्सुकता आहे। आज रात्री नेमकं हे ड्रोन कशा पद्धतीने काम करणार आहे, कशा पद्धतीने कलाकृती दाखवणार आहे याची सुद्धा उत्सुकता आहे आणि आज 75वा वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे आणि त्या अनुषंगानं मुरलीधर मोहोळ यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। या ड्रोन शोच्या माध्यमातूनच दुसरीकडे लाईव्ह कॉन्सर्ट आहे तो सुद्धा होणार आहे, तो सुद्धा पुणेकरांना अनुभवता येणार आहे। पण दुसरीकडे सर्वात महत्वाचं आकर्षण असलेला ड्रोन शो आहे तो आज या सप महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडणार आहे आणि त्याची उत्सुकता सुद्धा सगळ्यांना लागलेली आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।